हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। रामकृष्ण। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळेस प्रतिवर्षीप्रमाणे होणाऱ्या आपल्या ऐकुळ स्वामीच्या पूजेच्या निमित्ताने ही प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या बांबराकडे आलेली आहे। तरी मी माझ्या अल्पमतीने अल्पबुद्धीने जे काही चिंतन करता येईल ते तुमच्यासमोर मांडतो। तत्पूर्वी इथे जमलेल्या सर्व भाविक श्रोत्यांच्या चरणावर साष्टांग नमन करून सुरुवात करतो। तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे दिव्य असा संदेश 700 श्लोकांचा भगवद्गीतेमध्ये जो ओवीबद्ध केला व्यासांनी, तो संदेश संत ज्ञानेश्वर माऊली यांनी तुम्हा आम्हासाठी सर्वांसाठी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्यासमोर प्रकट केलेला आहे। तर हा संदेश बहुधा लोकांना हे असतं, संदेह असतो की ज्ञानेश्वरी संस्कृतात आहे का मराठीत आहे। तर इथे मला सांगावंसं वाटेल की मराठीतच आहे, पण माऊलींची मराठी खूप श्रीमंत आहे। आपण जे नॉर्मल भाषेत बोलतो तसं नाही आहे। तर प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी ही अध्याय 12 ओवी नंबर 2 विषय व्याळे मिटी दिदिलिया नुटी ताटी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। तर प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली हे नमन करतात आणि आपल्या गुरुकृपेचं वैभव हे मांडत असतात। त्यांचं जे काही आहे नवे त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर अध्याय 18 मध्ये असं लिहिलंही आहे, एरवी तरी मी मूर्खू, पण हे सगळं झालं कशामुळे? माझ्या गुरुकृपेमुळे झालंय। माझ्या गुरुकृपेचं हे वैभव आहे, हा ग्रंथ नव्हे, हे माझ्या गुरुकृपेचं वैभव आहे। म्हणजे हे जे काही मी मांडलंय ते माझ्या गुरूंनी करून घेतलंय। आणि ह्या ओवीचाही आशय तसाच काहीसा आहे की विषय व्याळे मिटी दिदिलिया नुटी ताटी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। निर्विष होय म्हणजे त्या विषयातलं विष ते निर्विष होतं कधी? जेव्हा गुरुकृपा होते। आता ह्याच्यामध्ये विषय समजून घेऊया आपण। विषय म्हणजे इंद्रियांचं स्वाभाविक असलेला धर्म, म्हणजे इंद्रिय ज्या ठिकाणी रत असतात त्याला आपण विषय म्हणतो।
विषय म्हणजे मनाला असं वाटतं, बुद्धीला असं वाटतं की आपल्याला सुख मिळतंय. कुठून? इंद्रियाद्वारा. आता ते इंद्रियामधून मिळणारं सुख हे क्षणिक असतं. कोणतंही इंद्रिय असू दे मध्ये आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. हे इंद्रियांनी मिळणारं सुख इंद्रियापुरती काही प्रमाणात लिमिटेड आहे. ते त्या परमानंदासारखं नाहीये. माऊली स्वतः हरिपाठात म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आता ती बुद्धीच काय जी भगवंताकडे जात नाही. आम्ही सर्व नरदेहात आलो तर या नरदेहाचा अधिकार काय? इंद्रिय विषयामध्ये आणि संसारामध्ये स्वाभाविक राहते, ते करावे नाही लागत. संसार जे आपण म्हणतो तो म्हणजे देहाचा संसार आहे. विषयांना जेव्हा माऊलींनी सांगायचं झालं तर माऊलींचीच ओवी आहे ज्ञानेश्वरीतली की विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू जीवासी झाला. जेव्हा विषय आवडतात तेव्हा परमार्थ आवडणार नाही, तेव्हा भगवंत आवडत नाही. कारण की विषयांमध्ये सुख मिळते अशी जी भ्रांती आहे ती भ्रांती त्या जीवाला त्या विषयातून निघून देत नाही. आता विषय म्हणजे हे मी जसं की सांगितलं, इंद्रियांना वाटतंय सुख मिळतं पण खरोखर मिळतंय का? त्यासाठी मला एक दृष्टांत द्यावंसं वाटेल की श्वान जे असतं आपल्या भाषेत कुत्रा, तर त्याला हाड प्रिय असतं. तर तो त्याचे हाड घेतो तोंडामध्ये, तेव्हा ते तो चघळत असतो आणि त्या चघळल्यामुळे जे रक्त निघतं तर ते रक्त त्याला असं वाटतं मला त्या हाडात येते. आता ते रक्त येत असतं त्याच्या हिरड्यातनच, ते चावताना त्यालाच जखम होते आणि त्याच्यातनच रक्त निघतं आणि ते रक्त त्याला मिळतं. आता ते मिळाल्या रक्तामुळे त्याला असं वाटतं की मला या हाडातनं भरपूर सारं रक्त मिळतंय. आता ते रक्त स्वाभाविक मिळतंय कोणाचं? त्याचंच आहे. पण त्याला जी भ्रांती झाली की मला हे हाडातून मिळतंय, तसेच प्रत्येक जीवाला इथे भ्रांती आहे की मला मिळणारं सुख इंद्रियातून मिळतंय. माऊलीच पुन्हा म्हणतात की भोग्यजा जे तुले हे देहाच्या निक्या लागले आणि देह तो पडले काळाच्या तोंडी. आता जे देह आहे हे जर भोगून सुखी झालं असतं तर आतापर्यंत या दुनियामध्ये जेवढे युद्ध झाले, जे काही झालं, रामायण झालं, महाभारत, जेवढं काही झालं ते झालंच नसतं देहानी जर सुखी होता आलं असतं तर. आपण जड भरताची कथा ऐकतो, त्याने सर्व पूर्ण सम्राट होता, सगळं होतं त्याच्याकडे, सगळे भोग होते, पण तो ते सगळं त्यागून का वनात गेला? कारण की त्याच्यातून मिळणारं सुख हे क्षणासाठी आहे आणि ते क्षण संपला, ते सुख संपलं. बघा तुम्ही, इंद्रियांनी मिळणारं सुख हे क्षणाच्या संपुष्टात ते सुखही संपतं आणि ते तुम्हाला मिळतंय आणि तेच सुख खरं वाटतंय. हा सगळा भ्रम आहे. भगवंताने काय केलं? सर्वांच्या हृदयात भगवंत अधिष्ठित आहे, पण एवढी संपूर्ण सृष्टी बनवल्यानंतर तुम्हाला जे मन दिलंय ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. त्याने कुठेच तुम्हाला जोर जबरदस्ती नाही केले की तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही ते केलंच पाहिजे. पण जरा विवेकाने बघा, जरा तुमचा विवेक जागृत होईल तर नरदेहाचा अधिकार एवढा उच्च आहे की संसार तर चालू द्या, पण संसारासोबत ज्याने भक्ती मार्ग पत्करलाय त्यालाच त्याचा अधिकार माहिती आहे. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये आपल्याला सांगतात की नरदेहाचा अधिकार काय. भगवंताचं स्वरूप, भगवंताचा अर्थ किंवा भगवंताचं ज्ञान किंवा भक्तीचं सामर्थ्य हे जर समजायचंय तर भगवंताने जे काही केलं ते नाथ महाराजांनी मांडून ठेवलंय की हेची पाव या निज रूपात आहे. पूर्वी त्याने शियनेते निज मायेचे नि हाते केले बहुती शरीरे, भरपूर शरीर केली. एक केली भूचरे, एक केली जळचरे, एक केली खेचरे, चरे अचरे अनेक, सगळ्या प्रकारची शरीर केली. ऐशी 84 लक्ष योनी सुजीने पाहे परतुनी. 84 लक्ष बनवल्यानंतर देवाने मागे बघितलं तर निज ज्ञान प्राप्ती लागून न देखी कोणी अधिकारी.
हे ज्ञान, त्याचं ज्ञान, त्याच्या भक्तीचं ज्ञान प्राप्त करणार कोणच अधिकारी नाही. ऐशा सृष्टी ते देखुनी भगवंते सुख न वाटे, तेवी मानवी प्रकृती आदरे बहुत निर्मिली. तेव्हा मानवी प्रकृती निर्माण केली का? कारण की त्याचं ज्ञान करणार कोणतरी असावं ना. ज्याने एवढं सगळं बनवलंय, जर सगळ्या योनीमध्ये त्याला जाणणारच कोण नसेल. आज तुम्ही आम्ही सर्वांना बुद्धी आहे, सर्वांना कळतं, सर्वांना स्वाभाविक गोष्टी सगळ्या कळतात. ते का? कारण की भगवंताने ते ज्ञान सर्वांच्या हृदयात टाकलंय. कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान भगवंताने हृदयात टाकलंय? आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चारच गोष्टी आहेत ज्या सर्व योनीशी समान. मनुष्य देहाची ज्ञान अधिक जाण सर्वांशी, ह्या चार गोष्टी आहेत सर्व योनीमध्ये. मनुष्य सोडला तर सर्व योनीमध्ये या आहेत. जे आपण ज्याला आता झालंय काय की स्वाभाविक संसारामध्ये काही गोष्टींचा प्रभाव पडतो माणसांच्या विचारावर, आणि ते विचारावर प्रभाव पडला का आचार बदलतात. काही काळ पूर्वीच म्हणजे साधारण 2000च्या आधीचा काळ खूप विलक्षण होता. म्हणजे तेव्हा खूप गोष्टी धर्माने आचरणात होत्या. आपल्या पूर्वीच्या पिढी ती म्हणता येईल, आताही ती पिढी आहे, अगदीच पूर्ण हे झालेच म्हणता येणार नाही, कारण की त्यांच्या आचरणात धर्म होता. आता झालं असं आपले विचारच चुकीच्या गोष्टीतून प्रभावित आहे. हे जे ज्ञान आहे भगवंताने आपल्या सगळ्यांच्या हृदयात घालून पाठवलंय. हे काय मी म्हणायचं नाही सांगते, ह्याच्यातच पुढे ओवी आहे. बहुसाल मनुष्य देई निज ज्ञान घातेले पाही, तेने देसी विधेयीपणे प्राप्ती. जो विधेयी झाला त्याला हे ज्ञान कळलं. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार श्री नारायणे कृपा अवलोकने दिलेला. मनुष्य देहाचं अधिकार बघून घ्या तुम्ही की तुम्हाला जी सर्वोच्चम असलेली पदवी सच्चिद आनंद अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये कळस येतो. त्याच्या पलीकडे काय ते एकदा ते तुम्हाला समजलं की शेवट नाही. कारण की जर तुमची सामान्य ओळख असली नगरसेवकाची किंवा मुख्यमंत्र्याची, आमदाराची, तर तुमचं किती चालतं. जर हा जगाचा मालक आहे त्याच्याशी तुमची जर जोडलं गेलं नातं तर आधीपासूनच आहे, जन्मजात नातं आहे म्हणून आलो नरदेहात. आधीचं तुमचं आमचं सर्वांचं आहे म्हणून आपण आलोय नरदेहात. कारण की नरदेहही असंच नाही मिळत. आपल्याला वाटतं की असं मिळालंय सोप्या प्रकारे, पण मिळत नाही, मिळत नाही. पाप आणि पुण्य समान व्हायला लागतं तेव्हा नरदेह मिळतो. आणि त्याच्यातही भगवंताकडे येण्याची बुद्धी होणंही ते आधीच आपलंच असलेलं कृपापात्र असतं. कारण की भरपूर काळ निघून जातो आणि काही जणांना समजत नाही की आपल्याला हे मिळालं काय आणि आपण याचा वापर का केला. जेव्हा शेवटचा क्षण येतो तेव्हा संपूर्ण आयुष्य, संपूर्ण याच देहाचं नाही, आतापर्यंतचं संपूर्ण जीवनाचं चलचित्र, आपण बोलतो ना चित्रपट, ते उभं राहतं समोर. आणि सर्व कर्माचं आपलं जे झालंय आतापर्यंत ते सगळं फिरत राहतं. तेव्हा जर आपल्याला चांगलं बघायचं असेल तर आपण आता जागृत होणं गरजेचं आहे. आणि ही जागृती तेव्हाच होईल विषयरूपी. आता थोडंसं ओवीच्या आशयाकडे येतो की विषयरूपी सर्पाने जेवढ्या जीवांना जखडून ठेवलंय त्या जीवांना सोडवण्यासाठी किंवा सुटण्यासाठी गरुडरूपी सद्गुरू तुमच्या आयुष्यात आलाच पाहिजे. ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. त्या सद्गुरूंची कृपा झाली का ते विषय तर असतील, संसार तर असेल, पण तुम्हाला ते बाधक नसेल. कारण की तुम्ही त्याचे दास झालात ज्याचा पूर्ण जगावर चालू आहे सत्ता. आज वृक्षाचंही पान आता हलतंय, सत्ता कोणाची आहे? आपण फॅन नाही लावलाय बाहेर, ते हलतंय त्याच्या ठिकाणी. कारण की ही सत्ता भगवंताची आहे. आणि अशा भगवंताचं दास्यत्व पत्करणं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही नरदेहाची. नरदेहाचा अधिकारच तेवढा आहे. जर एखादा मनुष्य म्हणतोय पाहुनी नरदेहासी, जो म्हणती की ब्रह्मज्ञान पुढच्या जन्मात मी पावेल, तर तो नागवला जाण सोलीव अज्ञान तयापासी, तो अज्ञानी आहे. त्याला अशी भ्रांती की हे नरदेव मला परत भेटेल. नाही,
ज्यांना ज्यांना नरदेह भेटलाय आणि त्यांनी त्या त्या वापरासाठी नाही वापरलाय, तर सिंपल आहे. आपलं जसं लौकिकात जसं पदवी काढून घेतली जाते 5 वर्षाने किंवा कोणत्या पोस्टवर ना, तुमचं जर कार्य तेवढं उच्च लेवलचं नसेल ज्या त्या पदवीला साजेसं, तर जशी ती पदवी काढून घेतली जाते तशी ही पदवी काढून घेतली जाईल आणि पुन्हा 83,999 योनी फिरायला लागतील. आणि याच्यात अजून एक आहे की एक योनी कोटी फेरा, एका योनीत कोटी फेरा होतील, तेव्हा पुन्हा या कधी येईल सांगता येत नाही. साधू संत म्हणून गेलेत की दुरोनी आलो मी का दुःख झाले दारुण. दुरोनी म्हणजे कोणत्या गावावरून नाही, कोणत्या ठिकाणावरून नाही, भरपूर योनी फिरून मी इथे आलोय. आणि आता इथे येऊन काय झालंय, भरपूर दुःख झालंय. दुःख का झालंय? कारण की सुख जे आहे ते जिथे आहे तिथे न जाता विषयांकडे आपण आलोय. विषय व्याळे मिटी. जीवांना जे वाटतं की विषयांपासून मिळणाऱ्या सुखात मी सुखी राहील, तर तुम्ही थोडासा विचार करा की जन्मल्यापासून संसार असा स्वाभाविक होत चाललाय. आपण लहान असतो, तारुण्यावस्थेत येतो, थोडं मोठं होतो, मग वृद्धाप्य लागतं, बघता बघता आपलं आयुष्य संपायला येतं. या सगळ्यात संपतंय काय? देह संपतोय. त्या देहाला अगदी लहानपणापासून जाणणारा कोणतरी आहे ना, तो जाणणारा जो आहे त्याची ओळख कधी होणार? तो कोण आहे, तो कशा स्वरूपात आहे, हे सगळं संतांनी मांडून ठेवलंय. म्हणजे ज्ञानेश्वरी तुम्ही वाचाल, गाथा वाचाल, एकनाथी भागवत वाचाल, संतांनी हे सगळं ओवीबद्ध, अक्षरबद्ध हे आपल्यासाठीच केलंय. त्यांना गरज नव्हती. ते उघड सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. बोलिले ऋषीमुनी साच भावे वर्ताय. ऋषीमुनींनी जे सांगितलं ते आचरण करून दाखवायला आम्ही आलोय. कारण की आम्ही जर आचरण करणार तर समाज तसं वागणार. आपण जर बघू, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊली ह्या भावंडांना समाजाने किती त्रास दिला. नवे शुद्धीपत्र घेताना निवृत्तीनाथ तर सरळ असे म्हणजे माऊलींना बोललेही की आपल्याला शुद्धीपत्राची काय गरज आहे, आपण तर आत्मा आहोत आणि आत्मा नित्य शुद्ध आहे. पण माऊलींची ओवी एक आहे, हे ते वडील जे करती तया नाम धर्म ठेवीती तेची हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. इथे वडील जे आहेत, आपणही आज ही छान अशी कुळस्वामिनीची दिवसभर पूजा करतो, भरपूर काय, हे आपण आपल्या वडिलांकडूनच शिकून आले ना. जे वडीलजात लोक करत आलेत आधीचे, तेच बघून आपण पुढे करतोय. मग जी वडील पार्जित लोक करणार तेच आपण करणार, स्वाभाविक आहे. म्हणून संतांनी सगळं आचरण करून दाखवलंय. त्यांना या सगळ्याची गरज नाही, त्यांनी आपल्यासाठी केला. आपला उद्धार व्हावा हा त्याचा मुख्य आशय. आणि जगात आपल्या उद्धाराची जबाबदारी संतांनी इतकी कोणी नाही घेतली. तुम्ही संतांचे जर वचनावर विश्वास जरी ठेवून वाचाल ना, तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता हे विषय जे आहे हे मी तुम्हाला जसं सांगितलं की त्या श्वानाला जी भ्रांती झाली की मला मिळणारं जे रक्ताचं सुख आहे त्या हाडातनं मिळते ते त्याला मिळत नाहीये, पण त्याला ती भ्रांती झाली. ही भ्रांतीच आम्हाला झाली की जे काही या संसारात होते ते माझ्यामुळे होत आहे, किंवा मी करतोय म्हणून होत आहे, किंवा मी इंद्रियाने जे सुख भोगतोय तेच सुख आहे, त्याच्या पलीकडे सुखच नाही. ही ती डबक्यात असणाऱ्या बेडकाच्या गोष्टी सारखं. बेडकाला वाटतं तेवढंच जग आहे, पण तेवढं नाहीये. तुम्ही जेव्हा इंद्रियांच्या वरती याल, कारण की इंद्रियाच्या वरती पुन्हा मन आहे, मनाच्या वरती बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे या सगळ्या गोष्टी आहेत. जिथे बुद्धीचं नखही पोचत नाही, जिथे आपलं मनही पोचत नाही, तिथे इंद्रिय काहीच करू शकत नाहीत. त्या भगवंताला जाण्यासाठी इंद्रिय काहीच करू शकत नाही. आता मेन कुठे अडचण होते की इंद्रिय स्वाभाविक विषयात राहते. माऊली पुन्हा म्हणतात, या विषया वाचून आणि सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पाय इंद्रियांचा. स्वभाव आहे इंद्रियांचा. स्वभाव म्हणजे स्वतःचा जो भाव आहे तो इंद्रियांचा स्वाभाविक भाव आहे की त्यांची धाव विषयांकडे असते. बघा तुम्ही, डोळा हा इंद्रिय आहे, हा दृष्टी रूपाने बघतो सगळ्यांकडे, तर तो पहिले रूप बघतो. रसना जो इंद्रिय आहे,
कोणतीही गोष्ट तुम्ही खाण्याची तुमच्या रचनेवर ठेवा, पहिले ती चव सांगेल बुद्धीला, चांगली आहे का वाईट आहे. हे जे भेद आहेत बुद्धीने केले आणि त्याच्यावर आपण सर्व एकदम विश्वास ठेवलेला आहे. खरं म्हणून एकदम खरं. ते थोडक्या म्हणजे काही प्रमाणात खरं आहे सांगण्या इतकं, पण त्याच्यातच सर्व काही मानणं चुकीचं आहे. प्रत्येक इंद्रियांचं आहे. त्वचेचं जर घेताल तुम्ही, त्वचेचं घ्याल तर स्पर्शाने ते सांगतं की मऊ आहे, कठीण आहे, काय. आणि हे जे भेद निर्माण केलेत, हे भेदच आपल्याला तिथे थांबून ठेवले. या भेदांनीच आपल्याला जाता येत नाही पुढे. कारण की आपल्याला जे बुद्धीला आकळतंय तेवढंच खरं वाटतंय आणि जे स्वाभाविक आहे. आता तुम्ही बघाल, जे सर्व संसार आपल्याला कळतो इंद्रियाने, सर्व समजतंय, पण आज असे किती जण आहेत की ज्यांनी बघितलं एक आपलं कोणतरी आहे आधीचं पूर्वज वगैरे, ते आजही आहेत, आधी होते आणि नंतर अनादी काळापासून आहेत, असं कोण नाही भेटणार. कारण की सर्व इंद्रिय जे देहाचे आहेत, त्या देहाला काळ ग्रासतोय आणि ही काळाने ग्रासावी ही पण भगवंताचीच आज्ञा आहे. नाही तर आपल्याला जागा नसती झाली. फक्त आपल्या उतेकर गावाची लोक जरी राहिली असते आधीचे, तरी आपल्याला जागा नसती झाली. कारण की ही काळाने ग्रासावी ही भगवंताची इच्छा आहे. माऊलीच पुन्हा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात म्हणतात की जे मरत आहे देहासकट तेही स्वरूप माझं आहे, आणि जे त्याच्यासोबत मरत नाही आत्मतत्व तेही स्वरूप माझंच आहे. दोन्ही माझंच आहे. तुम्ही फरक काय करताय? तुम्ही फरक का करताय? दोन्ही माझंच असताना तुम्ही भेद का निर्माण केले? प्रत्येक जण इथे जो जन्माला आलाय तो त्या भगवंताचाच एक अंश आहे ना. ममेव अंशा जीव लोक जीवभूत सनातन. प्रत्येक जण भगवंत सांगतोय की माझाच एक अंश आहे. आता जर भगवंत स्वतः व्यापक आहे, तो परिचिन्न नाहीये, तो कोणत्या काळात नामात रूपात वर्णात बसत नाही, तर आपण कसे काय बसू? आपण जी भ्रांती 3.5 हाताच्या देहाला घेऊन केले ती या दुःखाला कारण आहे. कारण की आपण काय करतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझं माझं करून त्याने स्वतःला बद्ध केलं. कसं काय? कारण की तो आला या देहामध्ये आणि या देहाच्या गावामध्ये त्याला असं वाटायला लागलं की आता हे गावच माझं आहे आणि या देहासाठी किती जमू आणि किती नको. मग पैसा म्हणू नका, संपत्ती म्हणू नका किंवा जमीन म्हणू नका, त्याने सगळं जमवलं जमवलं जमवलं. पोरं बाळ बायका सगळं झालं, लग्न झालं, पोरं झाली, पोरांची लग्न झाली, नातवंड झाली. पण जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा त्याला ते नगर सोडावंसं वाटत नाही. आता इथे मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो सुचवासा वाटेल की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. जे पक्षी अंगणात चारा खायला दाणे खायला उतरतात ते गुंतून नाही राहत तिथे. मग आपण जे आहोत ते आपणही का या देहरूपी संसारात गुंतून राहावं आणि आपण का देहाला बघून स्वतःला एवढं छोटं करावं. बघा, दुःख परिच्छिन्नते. आपण स्वतःला परिच्छिन्न केलंय, आपण भगवंतापासून स्वतःला वेगळं मानलंय, तिथे दुःख आहे. आपण स्वतःला देह मानलंय, तिथे दुःख आहे. आणि त्या देहाच्या जे काही भाग आहेत इंद्रिय, आता तुम्हाला काही करायचं असलं तर इथे जरी मी बोलत असलो तरी हे शब्द सुचवणारा भगवंत आहे. माझ्या मतीमध्ये प्रकाश भगवंताने टाकलाय म्हणून मी मांडू शकतो. त्याने ठरवलं नाही बोलायचं, पुढच्या 5 मिनिटाने फ्यूज उडेल ग. तर हे करता करविता तो आहे, तो आणतोय, तो सुचवतोय, तो बोलवतोय. सांगायचं एवढंच आहे की जसा भगवंत आहे तसेच आपण आहोत. आपण स्वतःला परिचिन्न करतोय त्या आपल्या 3.5 हाताच्या देहाकडे बघून. मला थोडस इथे म्हणजे ज्ञानेश्वरीतलंच तत्वज्ञान मांडायचं आहे, कारण की जगाच्या पाठीवर माऊलीसारखं तत्वज्ञान कोणी मांडू शकलं नाही. किती ग्रंथ आले गेले, ज्ञानेश्वरीला तोड नाही. ज्ञानेश्वरीला, आपल्या संतांच्या सगळ्या वाड्म्याला, गाथेला, एकनाथी भागवताला तुम्ही फक्त त्या वाचाल जसं टाइम मिळेल तसं, तरी तुमचा उद्धाराची जबाबदारी त्यांच्याकडे.
उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर मला इथे तत्वज्ञानचे हे सांगायचं होतं की मन सगळ्यांकडे, इथे बसलेल्या सगळ्यांकडे मन आहे. कोणी कोणी बघितलंय? कोणीच नाही बघितलं. कोणी बघूही शकत नाही. मी उघड सांगतो, बघूही शकत नाही. कारण की हे जे मन आहे ते स्वतः भगवत स्वरूप आहे. पण त्याने जे कल्पना केली, माऊली मनाबद्दल सांगताना काय सांगतात, वाया मन हे नाव, एरवी कल्पनेच्या सावे व जीव दशा वस्तूशी. वस्तू म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू, माता आणि अजून काही याच्यात नेय काही प्रमाणात भगवंताला काही नाम दिले. तशी वस्तू म्हणजे भगवंताचं वास्तव स्वरूप. त्या स्वरूपामध्ये जी कल्पना झाली ती कल्पना म्हणजे मन आहे. बघा तुम्ही, पोस्टमॉर्टम झालं तरी पूर्ण बॉडीत मन नाही भेटणार. किंवा अंतकाळी जेव्हा श्वास चालतात, घरं लागतात काहीतरी बोलतात असं, तेव्हा तो श्वास असं बंद होते तो खालून. आपला स्वाभाविक जो श्वास असतो तो नाभिकमलापर्यंत जाऊन रिटर्न येत असतो. तो खालून बंद होते तो आणि शेवटी घशापर्यंत निघून जातो. काय निघून जातं? वायू, प्राणवायू निघून जातो. आता हा प्राणवायू सगळ्यांमध्ये एकच आहे का? सगळे जो प्राणवायू, इथे मी जे श्वास घेतोय, जे ऑक्सिजन, जे प्राणवायू मी घेतो तेच तुम्ही घेताय का? का तुम्हाला झाडाकडे वेगळं जायला लागतं? नाही. मग हा प्राणवायू एकच आहे का? एकच आहे. आता या प्राणवायूला कोण बघू शकतं का? नाही, बघूच शकत नाही. ज्याप्रमाणे, ज्या न्यायाने तुम्ही तुमचा स्वतःचा डोळा बघूच शकत नाही, तुम्ही आरशाच्या समोर उभे राहाल तेव्हा तुम्हाला तुमचा डोळा दिसेल, आता दिसूच शकत नाही. कारण की ते डोळ्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. तसं मनाचंही स्वतःचं अस्तित्व आहे, ते त्याला बघू शकत नाही. म्हणून भगवंताला कोण बघेल असं म्हटलं, किंवा ज्यांनी बघितलंय असं म्हणत नाही मी इथे की शक्य नाही. ज्यांची उच्च कोटीची भक्ती आहे त्याच्यासाठी तो सगुणात येतो, सगुणात येतो, दर्शन देतो. आपण ऐकतो कथा की आमच्या ह्यांना, आजोबांना किंवा ह्यांना असं दर्शन झालं भगवंताचं, कारण की त्यांची तेवढी उच्च कोटीची भक्ती असते की देवाला सगुणात यायला लागतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेव्हा निघायचं हे झालं तेव्हा पांडुरंग परमात्मा गरुडा सकट त्यांच्या घरी आलेले ना न्यायला. कारण की तेवढी भक्ती त्या भक्ताची असते ज्याच्याने देवाला यायला लागतं सगुणात. म्हणून आपण बघू शकत नाही, पण आपण जर त्या लेवलची भक्ती केली तर तो तुमच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारा. तुमच्या प्रत्येक संकटाला तो पहिले पुढे राहील. कारण की तो भक्ताला रक्षण करतो, हाची धंदा करीत असे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी सहारी. आता हा सगळा आशय एवढाच आहे की नरदेह जे तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे ते खूप अनमोल आहे. ह्याची अनमोलता एवढी आहे की जाणारा प्रत्येक क्षण, कोणी असू, कोणत्याही पदवीचा असू, कोणी असू, तो पुन्हा नाही आणू शकत. हाय का इथे कोण बसलेलं जो पुन्हा एक वाजू शकतो आजचेच? नाही मागे नेऊ शकत. तुम्ही घड्याळ मागे फिरू शकता पण वेळ नाही मागे जाणार. तसंच जाणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. संतांनी हेच सांगितलंय, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू. ज्यांनी हा विचार केला त्याला अंतकाळी देवदूत येतात न्यायला. नाही तर माऊलीच म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्याच्या जीवनात भगवंत नाही, हरिविना जन्म नरकेची पैजाना. नरक वेगळं नाही, तुम्हाला जिवंतपणे नरकाच्या यातना भोगायला लागल्या तरी तेच आहे. कारण की भगवंताची कृपा नाही, सद्गुरूंची कृपा नाही. आपण महाराष्ट्राच्या संत, अशा संत भूमीमध्ये जन्माला येऊन कधी ज्ञानेश्वरी वाचवत नाही, आळंदीला जात नाही, हेच त्याचं प्राप्तव्य आहे. आणि हे सगळं प्राप्त करण्यासाठी प्रथमतः आपल्याला विषयांचं जे सुख मिळतंय ते मी म्हणत नाही कोणाला आताच्या आता इथे सोडून द्या. आपली मनोवृत्ती जी आहे ती भगवंताकडे वळवा, जेणेकरून ते विषय, ते इंद्रिय, ते तिथल्या तिथे राहतील आणि आपलं अंतःकरण वृत्ती भगवंताकडे लागली पाहिजे, ज्याच्याने हे सगळं साध्य होत जाईल. प्रथमतः आपल्याला स्वतःशी आणि त्या भगवंताशी शरण जावं लागेल. आणि
या शरणागतानंतर जो बोध होईल तो बोध सद्गुरूच करू शकतात. जर तुम्ही सद्गुरूंना शरण जाणार तर सद्गुरू तुम्हाला अनुग्रह करतील आणि त्या अनुग्रहाने काय होईल की तुमच्यातलं जे भगवत सामर्थ्य आहे, भगवत वस्तू जी आहे ती जागृत होईल, जेणेकरून ती धाव घेईल जिथे जिथे तिला जायचंय. सगळ्यांना जायचं तिथंच आहे. जरी कोणी आता भक्ती करत नसलं तरी सर्व जीवांची उत्तमाची गती तीच आहे. तुम्ही परमार्थ करा नका करू, कारण की जे करतील त्यांचा फायदा आहे, जे नाही करणार ते नुकसानही त्यांचंच आहे, स्वाभाविक त्यांचं आहे. कोणी त्याच्यात म्हणजे त्याच्यासाठी कोणाचे आई वडील कोणाचे लेकर कोण जबाबदार नाही. प्रत्येकाच्या उद्धाराची जबाबदारी भगवंताने प्रत्येकाकडे दिली आणि हा उद्धार त्या जीवाला वाटलं पाहिजे की माझा उद्धार व्हायला पाहिजे, तेव्हा होऊ शकतं. नुसतं आपल्या समोरचा करतोय किंवा आपल्या गावात आपल्या भावकीत आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळीमध्ये कोणीतरी करतोय आणि म्हणून आपण करायला गेलो तर ते फक्त बाह्य अंग होईल. आणि बाह्य अंग ने जे प्राप्त आहे ते मिळेलच, कठीण आहे. अशक्य नाही म्हणत मी, पण कठीण आहे. कारण की ज्याच्याकडे भाव आहे, भाव ज्याच्या गाठी त्याची लाभ उठावटी. ज्याने भाव धरून केलं, भाव बळे आकळे एरवी ना कळे, भावानेच कळणार आहे. तुम्ही फक्त बाह्यांगाने कराल, बाह्य वेशात जाल. आता वारकरी संप्रदायात भरपूर बाह्य अंग आहे, पण बाह्य अंगावर जाऊ नका. कारण की बाह्य अंग हे पुन्हा संतांनीच आपल्याला दिलेली साधनं आहेत की जेणेकरून आपल्या मुखात भजन हरिपाठ याच्याने भगवंताचं नाम यावं. पण पुन्हा अंतरंगामध्ये अंतकरणाची वृत्ती त्या भगवंताकडे एक झालीच पाहिजे. हे जेव्हा होईल तर त्या जीवनाचं त्या जीवाचं त्याने सार्थक्य प्राप्त करून घेतलेलं आहे, जेणेकरून तो ज्या गोष्टीसाठी या देहात आला आणि जे करायचं होतं ते केलं. आता त्याने संसारामध्ये अब्जाधीश व्हावं करोडाधीश व्हावं असं नाही सांगत कुठे. संतांनी त्यांची संसारिक कर्म केलेली आहेत, सगळ्या संतांनी. कोणीच पूर्णपणे सर्व सोडून भगवंताची भक्ती असं केलेली नाहीये. त्यांनी हेच करून दाखवलं दोन्ही करायला पाहिजे. जे आपलं स्वाभाविक कर्म आहे ज्याच्याने आपलं सगळं चाललंय तेही व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आपला उद्धार होईल ह्याची तळमळ असली पाहिजे. ही तळमळ ज्याला लागेल त्याच्यासाठी परमार्थ. आणि बाह्यांगासाठी जर कराल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला नाही स्वतःला फसवाल. ते नुकसान स्वतःच असेल. तुम्ही कितीही प्रवचनही इव्हन प्रवचनही त्यात येईल, कीर्तनही त्यात येईल. जरी इथे प्रवचन आणि कीर्तन केलं आणि तो जर परमार्थ समजाल आणि अंतकरणात विषयांचा थारा असेल, अवघा वरपंग सारा पोटी विषयाचा थारा, किंवा वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे, तशी म्हणू नये चाल अवघी विटंबना बाजू. तुम्ही सगळं करा पण त्याला विसरू नका. तो आहे तोपर्यंत तुम्ही आहात. थोडी वरची भूमिका सांगतो, तो ज्या दिवशी नसेल त्या दिवशी हे खाली पडतं आणि गेलेलं असतं. आपण बघा जेव्हा तो माणूस जातो नरदेहातनं निघून जातो तेव्हा आपण तो गेला म्हणतो. नक्की जातो कोण? आपण विचार करतो की तो गेला, पण तो ज्या देहाला तुम्ही ते नाव दिलेलं आप्पाजी सोमाजी जे काही नाव असेल ते देह तर तिथंच आहे ना, ते देह तिथंच असतं. मग जातं कोण? थोडस मला सांगायचंय की भगवंत पूर्ण काळी सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तो कुठेच जात नाही, कुठेच येत नाही. पण आपल्या अंतकरणातल्या ज्या वासना आहेत, ज्ञानेंद्रियामध्ये कर्मेंद्रियामध्ये जे संस्कार आहेत अनादी काळापासून चाललेले, ते आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवून ठेवले. जर
आपल्याला आता भगवत भक्तीची इच्छा नसेल, आपले कर्मेंद्रिय आपले ज्ञानेंद्रिय तिकडे येऊन देत नसतील, तर आपण जेणेकरून ह्या जन्मातच प्रयत्न करावा की पुढच्या जन्मात तरी आपल्याला इकडे येण्याची वृत्ती होईल. आपण सामान्यतः काय करतो, आपली गाडी असो, आपली कोणती वस्तू असो, धूळ लागली असेल तर आपण पाण्याने धुतो ज्याच्याने ती स्वच्छ होईल. जर आता आपल्या ज्ञानेंद्रियावर आणि कर्मेंद्रियावर अनादी काळापासून चाललेल्या योनींचे विषयांचे, आता बाकीच्या जे योनी आहेत, कुत्रा, गाढव, घोडा, यांना जे विषय आचरण करायचे संस्कार आहेत, ते जर धुतले नाही गेले या जन्मात, तर पुन्हा नरदेह भेटला तरी पुन्हा आपण तेच करू. माऊलींचं प्रमाण आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की बहुत सुकृताची जोडी. आज विठ्ठल आवडतोय. का आवडतोय? कारण की आम्ही अनादी काळापासून जेवढे नरदेह घेतले हेच केलं. हे इंद्रियावरचे संस्कार आम्हाला करायला लावतात. हे आताच नाहीये. आपल्या बघा, तुम्हाला एक छोटस सांगेल, जो ज्या गोष्टीत जास्त रत असतो, कोणी कोणत्या कलेत घ्या, कोणी कोणत्या गोष्टीत घ्या, त्याच्या इंद्रियावर ते संस्कार आहेत बिंबलेले. आणि देह पडतं, ते इंद्रियांचे संस्कार सोबत जातात. ज्ञानेंद्रिय आणि मन सोबत जातं. मनामध्ये राहिलेली वासना जन्म घ्यायला लावते आणि ती वासना जिथे जाईल, जे स्थूल देह त्याला भेटेल, त्या देहात त्याचा वापर होतो. ह्याच्या विषयी एक मला रेफरन्स सांगायचं राहिला तर, भगवद्गीतेमध्येच जेव्हा अर्जुन देवाला विचारतो की देवा, जे तुझ्या मार्गात रत झाले पण ते मोहाने तुझ्यापर्यंत येऊ शकले नाही, तर त्यांचं काय होतं? ते फुटक्या ढगाप्रमाणे नाश तर पावत नाहीत ना. तर भगवान म्हणतात की अरे बाबा, असं होत नाही. जे कोणी सत्कर्म, सद्भक्ती, सद्मार्गाला लागतात त्यांचा कधीच नाश होत नाही. ते त्यांना मी आशय देतो, त्यांना मी रक्षण करतो. आणि ते जरी या नरदेहात, जर समजा 100 पायऱ्या आहेत, ते या नरदेहात 3 पायऱ्या चढले तर पुढच्या जन्मात 4थ्या पायरीपासून चालू होतात. आणि जे कोणी 80, 90 असे जेवढं त्यांनी आधीच्या जन्मात केला असेल प्रवास, तिथनं पुढे चालू होतो. पण त्यांच्यावरच्या इंद्रिय संस्कारांचा त्यांना पूर्णपणे फायदा होतो. भगवानच सांगतायत की जे इंद्रियावर संस्कार आहेत तेच कामाला येतात. म्हणून आता जर नरदेह मिळून आपण जर इंद्रियांना भगवत भक्तीचा, भगवत नामाची जर संस्कार नाही लावले, आपण जर नामस्मरणाची सवय नाही लावली, भगवान संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, रिकामा अर्ध घडीही राहू नको. अर्ध घडी किती असते? एक क्षणही राहू नका. तुम्ही काय करा, हरीचं नाम घ्या, त्याच्यातच उद्धार आहे. माऊली स्वतः योगी असलेले, नाथपंथातले असताना त्यांनी एवढे योग याग केले तरी आपल्याला सोपा मार्ग सांगितलाय, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कारण की एका हरीच्या मुखाने म्हणण्याने कोटी कोटी यज्ञ होतात. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. तुमच्या मुखाने एक हरीचं नाव जरी आलं तर कित्येक यज्ञांचं जे फळप्राप्ती ते तुम्हाला होते. आता असं नाम आपल्याला मुखाने घेण्यासाठी काय अकाउंट मधला बॅलन्स संपतो का? नाही, काहीच जात नाही आपलं. तरी आपली घेण्याची प्रवृत्ती न होणं हे आपलंच असलेलं कर्म आपल्या आडमार्गाला येतं, आपल्या हिताच्या मार्गाला येतं, जेणेकरून आपल्याला तिकडे जाता येत नाही. आणि आपण जर ह्या विषयांमध्ये आणि या सगळ्यामध्ये इंद्रियाच्या लेवलवरच जगत राहिलो तर आपल्याला असं होईल की आता इथे सगळे दिवे लावलेत पण ते बंद करून अंधारात सगळं कार्यक्रम चाललेला आहे. असं करू का आपण? नाही. तसंच जर नरदेहाचा अधिकार मी तुम्हाला सांगतोय एवढा आहे की हे ज्ञान जे मी ज्ञानेश्वरीतून तुम्हाला सगळ्यांना मांडतोय ते तुमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे. तुम्हाला फक्त तुमच्या हृदयावरती जे आलेली धूळ आहे ती साईडला करायची. नदीवर आलेली बाबुळी ती नदीला जशी झाकते पण पाण्याचं अस्तित्व संपू शकत नाही. संपू शकते का? नाही. तिथे झाडं आले, तिथे गवत आले असं दाखवते, असं भ्रम होतो.
पण नदी कधीच संपलेली नसते, नदी त्याच्या खाली असतेच. ती बाबुळी ज्या क्षणाला साईडला केली का नदी तिथल्या तिथे तशीच आहे. तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात भगवंताने ते ज्ञान घातलेलं आहे आणि ते घालूनच इथे नरदेहात पाठवलेलं आहे. ते ज्ञान ज्यांनी साईडला केलं त्यांनी त्या देहाचं पुरेपूर व्यापार करून सार्थक केलं. आपण म्हणतो की एखादा भक्ती मार्गाला लागलेला त्याला भरपूर अडचणी येतात, भरपूर त्याला त्रास होतो संसारात. पण याचा अर्थ असा नाही की तो देव मार्गाला लागलाय, भक्ती मार्गाला लागलाय म्हणून येत आहे. ह्याचा पूर्ण अर्थ सांगतो की तो भक्ती मार्गाला लागलाय तर त्याच्या जे प्रारब्धाचे जे भोग आहेत ते संपतायत. देव त्याच्यासाठी ते कमीत कमी प्रमाणात करून पाठवतोय जेणेकरून त्याचा उद्धारच होईल. आता चालू जमान्यात काही लोकांना भ्रम आहे की साधू संत नाहीये, पण भरपूर साधू संत आजही आहेत, अस्तित्वात आहेत. पण त्यांना तुम्ही ओळखू शकत नाही. कोण नाही ओळखू शकत? कारण की एक वेळ भगवंत भेटेल पण ते साधू संत भेटणंही कठीण, भेटले का कळणं कठीण, कळलं का त्यांचं वर्म समजणं कठीण. कारण की ते जसे असतात तसे समजणं फार कठीण आहे. मला इथं सांगावंसं वाटेल की प्रेमानंद महाराजांना इंटरनेटवर जर कोणी बघितलं असेल, ऐकलं असेल, तर त्यांनी वयाच्या 10व्या-12व्या वर्षी घर सोडलं भगवत प्राप्तीसाठी. भगवत प्राप्तीसाठी घर सोडल्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य हे केलं. त्यांना 2-3 दिवसातच त्यांच्या वडिलांनी शोधून काढलं. तेव्हा त्यांनी सांगितलं मला भगवत प्राप्तीच करायची. हे कशामुळे झालं? हे झालं याच्यामुळे कारण की त्यांच्या इंद्रियांवर अनादिकाळाचे संस्कार आहेत ना. ते भगवंतच पाहिजे, बाकी काय नको, दुसरं नकोच आहे. संतांची भूमिकाच एवढी उच्च कोटीची असते की त्यांना भगवंतच पाहिजे. एक उदाहरण देतो मी. आई आपल्या मुलाला खेळणी देते खेळायला आणि ती कामं करायला जाते. आता याच्यात 2 भाग पडतात. काही मुलं त्या खेळण्यामध्ये गुंतून राहतात, पण एक दुसऱ्या प्रकारची मुलं असतात जी कितीही खेळणी द्या, कितीही सोनं द्या, काही द्या, आईच पाहिजे. ही जी दुसरी भूमिका आहे ती संतांची. कितीही भोग द्या, कितीही ऐश्वर्य द्या, कितीही संपत्ती द्या, मला भगवंतच पाहिजे. त्यांचं क्लिअर आहे. त्यांना कोणते भ्रम नाही, काही भ्रांती नाही. त्यांचं स्पष्ट आहे की भगवत भक्ती करायचे, या नरदेहाचा हाच फायदा आहे, एवढंच मिळणार आणि एवढंच सोबत जाणार. आणि हे ते खरं पण आहे. कारण की जसं मी मगाशी सांगितलं, ह्या जन्मात जर इंद्रियावर संस्कार नाही झाले तर पुन्हा आपण तेच आचरण करू जे ह्या जन्मात केलंय. आणि हे किती वेळा करायचं? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की किती वेळा जन्मावे, किती व्हावे फजित. भरपूर जणांचा भ्रम आहे की जन्म एकच आहे. खूप चुकीचा समज आहे. परमार्थात यायच्या आधी मलाही काही ठिकाणापर्यंत पटायचंही की कोणाला माहिती मृत्यू झाल्यानंतर काय होतं. पण आज मला संदेह नाहीये, क्लिअर आहे मी. कारण की ते ज्ञान जिथे आहे तिथे वाचतोय. संतांनी सांगितलेलं आहे काय काय होतं, कुठे जातो, कुठे जीव जातो, कसं त्याचं तो कसा काय येतो, त्याचे काय विषय असतात. आता एवढंच आहे की जी आपल्याला वाटतं की नरदेह एकदाच मिळतो आणि आता जर भोगलं नाही तर संपलं सगळं. अरे किती वेळा करणार ते, किती वेळा करणार. तुम्ही कितीही भोगलं तरी ते सुख थोडंसंच मिळणार आहे. ते सुख संपलं का तुमचं सुख संपलं? तसं नाहीये तुमचं स्वरूप. तुमचं स्वरूप आनंदमय, सुख स्वरूप आहात तुम्ही. तुम्ही जन्मतः सुख स्वरूप आहात. तुम्ही व्यापकावरून परिच्छिन्नात आलात म्हणून ते दुःख आहे. आणि परिच्छिन्न झालात. आता बघा, तुम्ही सुख छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शोधताय. भरपूर लोक पत्रिकेतल्या नामामध्ये सुख शोधताय. ते नाम कोणाचं? देहाचं. काय होणार आहे तुझ्या देहाचं शेवटी? देवा निघून गेला का 1-2 दिवसात त्याचं सगळे विधी होतील. 13 दिवसात बाकीचे सगळे कार्यक्रम संपतील का? झालं का? गेला तो काळाआड तो देह. राहतं काय? कीर्ती राहते ना. आज आपण
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतो एकदम प्रेमाने, एकदम ह्याच्याने? कारण की कीर्तीच अशी आहे की चंद्र सूर्य असतील तोपर्यंत आपल्याला त्या नावाबद्दल प्रेमच, त्या राजांबद्दल एक आपसूक भावनाच असेल. कीर्ती आता ती कीर्ती का झाली? विचार कुठनं आले? कुठं आले असतील ते विचार? रामायण, महाभारत, भगवद्गीता एवढ्या उच्च कोटीचे विचार तिथनच प्रभावित होऊ शकतात. संसारात नाही होऊ शकत. संसारात माणूस कितीही बलाढ्य झाला, आज किती मोठे मोठे राजे होऊन गेले, पण किती जण लक्षात येतात? आपल्या राजांनी आपला धर्म टिकवला, नवे आपल्यासोबत सगळ्यांचे धर्म टिकवले. त्यांची लढाई मुसलमानांच्या विरोधात बिलकुल नव्हती, त्यांच्या स्वतःच्या सैन्यात मुसलमानी होती. आताचा चालू समकालीन राजकारणी लोकांनी त्यांच्या हिशोबाने वापर करतायत, पण त्यांची लढाई कधीच कोणत्या धर्माला घेऊन नव्हती. ते धर्माला तेवढाच मान द्यायचे होते, प्रत्येक धर्माला. सोबत फक्त त्यांचं धोरण एवढंच होतं की आपला धर्मही जपला पाहिजे. का? आता किती महापुरुषांनी, किती भारताच्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी बलिदान दिलं, काय यांनी सगळ्यांनी केलंय? जेणेकरून आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं सगळं चालत राहावं. आता हे सगळं आहे कुठे? तुम्हाला जर टीव्हीवर नाही भेटणार आहे, डिजिटलाइज वर्ल्ड मध्ये काहीच भेटणार नाही. मी गुगल किती पुढे झालं तरी मला आज जर काही डाऊट आला ना की काय कसं आहे, मी गुगलवर टाकलं, नाही भेटत. कारण की ते अध्यात्मच आहे आणि ते त्याच तोडीच्या लोकांना विचारू शकता तुम्ही, नाही तर नाही. मग हे ज्ञान कुठे? हे ज्ञान संत वाड्मयात आहे, हे असं नाही. आणि हे ज्यांनी खरोखर वाचलंय, अनुभवलंय, ज्यांना पूर्ण ज्ञान झालंय तेच सांगू शकतात. बाह्यांगाचं साधनच नाहीये, हे पूर्णपणे अंतरंगी साधन आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी पहिले तर सद्बुद्धी आली पाहिजे. बुद्धीमध्ये पहिले सद्बुद्धी आली पाहिजे की मी आजपासून ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी वाचेल, किंवा मी भगवंताकडे 5 मिनिटं तरी देईल दिवसातनं. माऊली तर म्हणतात की या 8 प्रहारा माझी मोटके निमिषभरी तरी देत जा. निमिषभरी म्हणजे एवढं आहे, एवढंच सांगितलं, फक्त पामणी हलेल त्याच्यात निमिष होत आहे. एवढा टाइम पण आपण ज्याला देऊ शकत नाही, ज्याने आपल्याला बनवले, जेने हा जीव दिला दान. संतांची भूमिका इथे सेम टाइमला काय आहे की जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. ज्याने जीव दिलाय त्याचं चिंतन करेल. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे, त्याचंच गुणगान गाईल. बाकीची कामच नाही करायची त्यामुळे, कारण की दिलंच त्याने आणि वापरायचं पण त्यालाच. मग आपल्या जे सामान्य जे सगळे आहेत, ज्यांना विषयांमध्ये विषयवाळी असं पकडून ठेवलंय, त्यांना स्वाभाविक सुरुवात इथनच करायला लागेल की सुरुवातीला 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, जसं जमेल तसं भगवंताला देत जा. जेणेकरून तो संस्कार अंतःकरणावर, हृदयावर बिंबत जाईल. आणि ते जसजसं वाढत जाईल तसं तुम्ही हळूहळू वेळ वाढवू शकता. आणि हे सगळं सद्गुरूंना शरण ही केल्याशिवाय होणार नाही. ज्यांना वाटतं की गुरु शिष्य परंपरा चुकीची आहे, त्यांना इथे सांगावं असं वाटेल की भगवान प्रभू रामचंद्रांचेही गुरु होते, भगवान श्रीकृष्णाचेही गुरु होते. जेव्हा परब्रह्म अवताराला येतं त्यालाही गुरु लागतो. तर आपण त्या सगळ्यांच्या वरती नाही आहोत. जेवढे संत झाले त्यांचेही गुरु होते. गुरुशिवाय शिष्य मोठा होऊच शकत नाही. जर त्या शिष्याला वाटतंय गुरुशिवाय होऊ शकतं तर ती भ्रांती आहे आणि ते अहंकार आहे. ते अहंकार बोलतोय. आणि अहंकार जात नाही तोपर्यंत हे सगळं नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कोणती, नाना संकटी नाचवी. आता जेवढे जीव नाचताय तिकडे आजूबाजूला ते अहंकारच नाचवते ना. तुम्ही बघा, तुम्ही कोणाला थोडस त्याची निंदा आणि हे करून बघा, तो तुमचा हार घालून सत्कार नाही करणार. लगेच तुमच्याशी तो वाकडा झालेला राहू शकत नाही. कारण की आपण मान्य केलेल्या विचारांच्या पातळीवर आपल्या देहाचं अस्तित्व आपलं मानतोय आपण, ते खरं नाहीये. आणि हे असं मी किती सांगितलं, इथे तासन तास उलटतील, पण
त्या विचारांवर आपले विचार कधी असेच जाणार नाही, हळूहळू जातील. एकदम आपण वरच्या पायरीवर जाऊ शकत नाही, पदापदाने ते. एवढंच मला मांडायचं होतं. विषय व्याळे मिठी, ज्या विषरूपी सर्पाने आपल्याला जकडून ठेवलंय त्याच्यातनं निघण्यासाठी सद्गुरू आणि भगवंत. आणि सद्गुरू आणि भगवंत हे दोन नाही, हे पुन्हा संतांनी मांडलेलं आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचं माझ्यावर किती प्रेम आहे. पहिले स्वतः देव झाला आणि तो देव मला कळावा म्हणून माझ्यासाठी सद्गुरू झाला. सद्गुरू रूपी त्याने माझ्या आयुष्यात येऊन सूर्याचा प्रकाश पाडला, जेणेकरून मी तुझ्या भक्तीला लागलो. आणि आता तुझ्या भक्तीच्या पलीकडे काही नको मला. ह्या विचारांवर, ह्या पातळीवर नेणारे सद्गुरूच आहेत. ह्या पातळीवर नेणारे भगवत कृपा, संत कृपा, हे सगळं होणं गरजेचं आहे. आणि हे होईल तेव्हाच जेव्हा आपणही तिथे रत असू. आपण विषयांच्या ठिकाणी रत राहणे शक्य नाहीये. मग आला जसा देह तसंच जाणार आणि पुन्हा हे होत राहणार. चालू द्या मग ते प्रत्येकाच्या हातात आहे. एवढं बोलून मी माझी सेवा पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तो शोनी मजलावे पसाय दारे. जे घरांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर लावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटतो होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जय अर्णव भीमशांचे चंद्रमेचे आलांछन. मार्तंड हे तापहीन हे सर्व